मतलब इसी आत्ताच बोलत राहा कॉपी भी दे देतो. सेट आहे ना. दोस्त तो झगड़ेंगे. फोटो लेने में क्या डर है? ये रोशन क्या बोलेंगे आज अपनी प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की, क्या है मामला? मामला आपको सभी को पता होगा कि भारतीय जनता पार्टी के नगर सेवक लक्ष्मण जंगम जी के ऊपर एक एफआईआर रजिस्टर होती है कनकिया पुलिस स्टेशन में, जिसके ऊपर उनके ऊपर रेप के एलिगेशंस के चार्जेस लगाए। और सेम एफआईआर 4 फरवरी 2026 को भी एक होती है सेम महिला द्वारा, उसके ऊपर भी रेप चार्जेस। और कुणाल करके जो व्यक्ति है वो पिछले 2 महीने से अंदर जेल में बैठा है, केवल करके। अगर आप देखने जाए इस महिला की जो एक मॉडर्स ऑपरेंटिव जो बोलते हैं, वो मॉडर्स ऑपरेंटिव यही है कि आप किसी भी तरह एक पुरुष के खिलाफ एफआईआर दर्ज करें, रेप की एफआईआर दर्ज करने से पहले उससे पैसे मांगे। अब यही पुरुष जो है केवल नाम का जो व्यक्ति था, 30 जनवरी 2026 को हमारे घर आता है, जब हम घर पे नहीं थे, हमारे वॉचमैन को धमकाता है। और सबसे आश्चर्य की बात है, जब ये घर पे आता है तो उसके साथ ये महिला भी आती है। ये दोनों जन हमारे घर आते हैं और हमारे वॉचमैन को धमका के जाते हैं। हमें पता नहीं होने के कारण हम जाके पुलिस स्टेशन में एनसी दर्ज कराते 30 तारीख को। अगले दिन हम जब फोटो निकालते तो हमें मालूम पड़ता है ये महिला है। और ये व्यक्ति जो जेल में केवल बैठा है, उसकी चार्जशीट जो हमने पढ़ी, जो हमने देखने गए, तो हमें पता चला कि केवल के मोबाइल पे व्हाट्सएप चैट्स है, जिसमें ये महिला उसको बोल रही है कि अगर तू मुझे चाहता है, मुझसे शादी करना चाहता है, तू मुझसे प्रेम करता है, तो तुझे प्रेम करना साबित करने का एक ही तरीका है कि तुझे किसी भी तरह से लक्ष्मण जंगम को एक्सटॉर्ट करना पड़ेगा, उससे मुझे पैसे ला के दे, तो ही मैं तुझे अपना आशिक मानूंगी। क्या बोलेंगे इसमें, अपने करने का जो अपने मामला दिया उसके बाद आपके और मामला क्या बोलते? देखिए, मेरा तो ये भी कहना था कि हमने इस महिला के ऊपर 18 तारीख को कनकिया पुलिस स्टेशन में एक कंप्लेंट डाली मेरे क्लाइंट के द्वारा। जब वो क्लाइंट मेरे 18 तारीख को गए पुलिस स्टेशन में, उनकी कंप्लेंट नहीं ली गई और उनको 19 तारीख को बोला गया कि आपका जो घर है वो नक्षत्र टावर में मीरा भाईंदर नगर पुलिस स्टेशन जुरिडिक्शन में आते हैं, आप उधर जाइए। तो 19 तारीख को वो उनकी तकरार जो कंप्लेंट मेरे जो क्लाइंट थे उन्होंने लक्ष्मण जंगम जी ने 19 तारीख को दी। 20 तारीख को हमारे क्लाइंट की एफआईआर रजिस्टर होती है। और सबसे आश्चर्य की बात है, जब हमारी एफआईआर रजिस्टर हो रही है वहाँ पे एक्सटॉर्शन की, उसी दिन कनकिया पुलिस स्टेशन में भी एफआईआर रजिस्टर होती है हमारे क्लाइंट के खिलाफ रेप को लेके। तो मेरा यही मानना था कि रेप कोई एक छोटा क्राइम नहीं है, बहुत बड़ा क्राइम है, जिसमें परिवार, इसमें आदमी खुद झुलस जाता है। आपको पता होगा कि एक रेप एफआईआर होने के बाद 3-3 महीने तक चार्जशीट फाइल नहीं होती, कितनी बार बेल नहीं होती, और पूरा परिवार कैसे मुंह के बल गिर जाता है, उनकी बदनामी होती है। तो मेरा यही मानना था, जब कनकिया पुलिस स्टेशन ये एफआईआर ले रहा था तो उनको ये ज्ञात था कि हमने एक्सटॉर्शन की कंप्लेन की है, तो उन्हें एफआईआर लेने से पहले एक बार वो कंप्लेन का भी संज्ञान करना चाहिए था कि उसमें क्या हुआ। साथ ही साथ उनको ये भी पता था कि इसी महिला ने नया नगर पुलिस स्टेशन में भी एफआईआर की, तो उसका भी ज्ञात था उन्हें। तो क्योंकि पुलिस स्टेशन है, उनको ज्ञात होना चाहिए था, और ये कंप्लेन लेने से पहले उन्हें सोचना भी चाहिए था कि क्या इसमें और भी हमें इंक्वायरी करने की ज़रूरत है एफआईआर लेने से पहले। तो ये महिला 2-3 लोगों पर मामला दाखिल कर रही है, तो क्या बोलेंगे इसमें? सर, मामला दाखिल तो छोड़िए, वो आज भी शादीशुदा है। तो सुप्रीम कोर्ट की गाइडलाइंस है कि रेप और प्रॉमिस टू मैरिज जो होता है, जिस बेस पे उनका ऐसा बोलना है कि प्रॉमिस मेरे को किया गया था, शादी करेंगे, इसके लिए मैंने उनके साथ शारीरिक संबंध बनाए, पर सुप्रीम कोर्ट का ऐसा बोलना है कि ऐसे प्रॉमिस टू मैरिज कैन नॉट बी रेप एंड इट शुड नॉट बी कंसिडर। तो मेरा ये मानना है कि इस तरह से जब कंप्लेन हुई तो उनका काम था कि वो देखना भी कि अगर वो एफआईआर बनती है कि नहीं बनती है। उन्होंने एमबीबी पुलिस के ऊपर भी उंगलियां उठाई है कि उनकी सुनवाई नहीं हो रही है, उन्हें बार बार डीसीपी ऑफिस के चक्कर लगाने पड़ रहे हैं। देखिए, अगर उनकी ऐसी तकरार है तो मेरे हिसाब से ये जो एफआईआर हुई है, इसके अंदर आप देखेंगे जो उन्होंने एफआईआर की है हमारे ऊपर, इसमें आप देखेंगे कंप्लेंट रिसीव डेट 20 तारीख, तो 2 घंटे में तो उनकी एफआईआर हो गई। इससे ज़्यादा सुनवाई क्या चाहिए उन्हें कि आप पूरे मीरा भाईंदर में हर व्यक्ति के खिलाफ रोज एफआईआर की कंप्लेंट, रेप की कंप्लेंट करते रहेंगे, ये करते रहेंगे आप। और हमारे क्लाइंट जैसे लोग रोज कोर्ट कचहरी भागेंगे, कभी पुलिस स्टेशन भागेंगे, अपने परिवार को बचाएंगे, अपनी बदनामी बचाएंगे। आपने ये भी नहीं सोचा। और इस कंप्लेन के अंदर उनका ऐसा बोलना है कि 2022 में इनके साथ संबंध हुए, शारीरिक संबंध। तो 4 साल को पुलिस ने किसने रोका था? क्योंकि ये तो खुद अपना आपको इतनी बड़ी एनजीओ की ओनर क्लेम करती है कि मैं एनजीओ सामाजिक संस्था चलाती हूँ। तो सामाजिक संस्था तो रोज चल रही थी इनकी, कभी बाहर नहीं आने से नहीं रुकी। और इनको डर क्या था, जब ये 2024 को फिर से किसी के साथ शारीरिक संबंध बना रही है। हमें बोलना नहीं चाहिए, हमें बुरा लग रहा है, पर क्या करें, सच्चाई है ये, उनके खुद के क्लेम है ये। सर काय बोलणार तुम्ही? माझे जे क्लायंट आहे लक्ष्मण जंगम यांच्या विरुद्ध
कनक्या पोलीस स्टेशनला तक्रार रजिस्टर झाली होती रेपबद्दल. पण त्याचे पूर्वीच आम्ही पण 18 तारीखला कनक्या पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती, स्वतः जाऊन तिथे तक्रार दिली होती की आम्हाला वारंवार एक बाई आहे, ती आम्हाला छळते, ती एक्स्टॉर्ट करते, ते आम्हाला त्रास देतात की जर मी त्यांची मागणी पुरी नाही केली, माझे क्लायंटने पुरी नाही केली तर ते त्यांच्यावर रेपच्या तक्रार टाकणार. आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला गेलो तर ते आम्हाला माहिती पडलं की पोलीस स्टेशनने आमची तक्रार जी नवघर पोलीस स्टेशनला पाठवली आहे, कारण माझे जे क्लायंट होतं त्यांचं रेसिडेन्शियल नक्षत्र टावर होतं आणि त्यांची ज्युरिडिक्शन नवघर पोलीस स्टेशनला आहे. म्हणून आम्ही 20 तारीखला तक्रार जेव्हा आम्ही तक्रार देतो होतो तेव्हा आम्हाला माहिती पडलं की इथे पण तक्रार आमच्या विरुद्ध रेपची झाली आहे. तर ते पण एक साहस्य झालेलं आहे की जेव्हा आम्ही तक्रार देतो तेव्हा ती बाईक कसं तिथे पोचली आणि त्यांनी आमच्या विरुद्ध हे तक्रार दिली. ती बाईने स्वतःहून आणखीन एक तक्रार ते नयानगर पोलीस स्टेशनला देऊन टाकली होती. त्याच्यामध्ये पण त्याचं असं मत आहे की ते माणसाने त्यांच्याबरोबर छळ केलं, त्यांना असं सांगितलं होतं की त्याचं लग्न करणार आणि त्यांच्याबरोबर संसार वापरणार आणि त्यांच्या विरुद्ध पण त्यांनी रेप आणि एक्स्टॉर्शनची तक्रार दिली आहे. तर ही बाईचे जे एक तुम्हाला असं म्हणायला गेलं तर हॅबिटल ऑफेंडर जसं आहे, ती शी इज अन हॅबिटल कंप्लेंडर की ती नेहमी जाऊन कोणाच्या विरुद्ध ते तक्रार देत असेल, ज्यांच्याबरोबर त्यांचे फ्रेंडशिप असेल, रिलेशन असेल, सर्वांच्या विरुद्ध तक्रार देते. म्हणून मी लोकांना असं म्हणायचं होतं, मला पत्रकार परिषद याच्यासाठी घेतली की पत्रकारला पण पूर्ण माहिती व्हायला पाहिजे की अशी तक्रार ती बाईची टेंडन्सी आहे करायची. आणि आमचं हे मत आहे की कनक्या पोलीस स्टेशनने जेव्हा हे तक्रार घेतली तर त्यांना जेव्हा त्याची तक्रार घेतली त्याच्यापूर्वी माझं असं मत आहे, स्वतःचं मत आहे बिंग अ लॉयर, की त्यांना त्याचे इन्व्हेस्टिगेशन केलेलं पाहिजे होतं की कंप्लेनंटचं रोल काय, कंप्लेनंटचा वाग कसा आहे आणि कंप्लेनंटचं बिहेवियर कसं आहे. यापूर्वी पण या महिलांनी कोणाविरुद्ध तक्रार केली आहे? हां, तेच मी तुम्हाला म्हटलं ना, CR नंबर 37 ऑफ 2026 ते केवल नावाचा माणूस आहे, तो आतापर्यंत जेलमध्ये आहे गेलेल्या 2 महिन्यापासून. त्यांना 4 फरवरी 2026ला FIR झाली, त्याच्यानंतर 5 फरवरीला त्याची अटक झाली. हे जे केवल माणूस आहे, केवळ जे आरोपी याच्यामध्ये, आणि ही बाई स्वतःहून 30 जानेवारीला ते आमच्या घरी आले होते आमच्याकडून पैसे मागायला. मी घरी नसल्यावर त्यांनी आमचे वॉचमॅनला धमकावले होते. त्यांची फोटोग्राफ आहे, ते CCTV फुटेज आम्ही काढले तिथून. म्हणजे आणि ही बाई जे कंप्लेनंट आहे त्यांनी केवलला, कारण हे सर्व डॉक्युमेंट त्यांची चार्जशीटमध्ये आलेले आहे जे नयानगर पोलीस स्टेशन आहे, ती बाईने केवलला व्हॉट्सअप मेसेजेस केलेले आहे की तुम्ही मला जर माझ्याशी प्रेम करत असेल, माझ्याशी लग्न करायचं तर लक्ष्मण जंगमकडून पैसे आणून दे मला. ते सर्व तुम्हाला डॉक्युमेंट आम्ही परवा चार्जशीट आमच्याकडे आम्ही दाखवणार तुम्हाला. आपण बोलताना एक बोलून गेलात की कनक्या पोलीस ठाण्याचे जे काही पोलीस पदाधिकारी आहेत, तिकडचे अधिकारी आहेत, त्यांची संशयास्पद कामगिरी वाटते. नेमकी वाटते तुम्हाला? सर, मला तुम्हाला बोलायची गरज नाही. 18 तारीखला मी तक्रार दिली, ती तक्रार त्यांच्याकडे होती. 19ला पण त्यांच्याकडे होती. त्यांनी 19 तारीखला भाईंदर वेस्ट नवघर पोलीस स्टेशनला पाठवले. आम्ही 20 तारीखला तिथे गेलो, स्टेटमेंट आमचं 19 तारीखला झालं. त्याच्यानंतर आम्ही 20 तारीखला गेलो. 20 तारीखला आमची FIR रात्री झाली. त्याच्या पूर्वी ती बाई तिथे पोचली आणि ती बाईने आमचं तक्रार घेतली आणि आमच्या विरुद्ध तक्रार झालेली. तर हे 100% इट इज क्रिएटिंग अ डाऊट. कारण जे असेल, मला पण माहिती आहे की इंडियन लॉ सेज कि whenever there is any serious offense of complaint of such kind of a rape, then it has to be considered. बट माझं असं मत आहे की जेव्हा तुम्ही FIR घेत असताना तुम्ही एकदा तर असं पाहिलं पाहिजे ना की त्याचा रोल काय आहे, ती बाईचा संबंध काय, बाईच्याबद्दल विशेष इन्फॉर्मेशन भेटली का. तुम्हाला मी 100% मी तुम्हाला सांगतो, ती बाईला मी बघितलं जेव्हा परवा ती इंटरव्ह्यू देत होती, ती बुरखेमध्ये होती. आणि ही बाई मी तुम्हाला सांगतो पूर्ण मीरा भाईंदर में याचा फेसबुक अकाउंट जर बघितलं तर एक पण फोटो तुम्हाला बुरखामध्ये भेटणार नाही. त्यांची सर्व फोटोग्राफ त्यांची ड्रेसमध्ये आहे. आय एम नॉट एलिगेटिंग अबाउट एनिथिंग अबाउट अ ड्रेस कोड, पण तुम्ही स्वतःहून जाऊन तिथे पिक्चर क्रिएट करायला कुठे पत्रकार परिषद समोर, लोकांसमोर आणि हिंदू मुस्लिम क्रिएटसाठी त्यांनी केलं ते बुरखा पाहून. नाहीतरी ही बाई स्वतःहून आमच्या घरी आली विदाऊट एनी बुरखा. तुम्हाला कुठेतरी वाटतंय की यांना बदनाम करण्याच्या पाठीमागे कुठे राजकीय षडयंत्र आहे? 100% तुम्हाला मीरा भाईंदरमध्ये आता राजकीय प्रसारण कसं वाढलेलं तुम्हाला दिसून येतो की कोणी कोणाच्याबद्दल काहीही बोलता. आणि याच्यामध्ये आम्हाला बोलायचं नाही, पण आमच्याकडे खूप रेकॉर्ड आहे. आमच्याकडे मोबाईल रेकॉर्डिंग 65B प्रमाणे एव्हिडन्स क्रिएट डॉक्युमेंट जे आहे ते मी सर्व सेव्ह करून ठेवलेलं आहे. एव्हरीथिंग विल बी डिस्क्लोजेस बिफोर द कोर्ट. आणि प्रत्येक कंप्लेंटमध्ये हिंदूच आहेत का? हां, हिंदू पुरुषच आहेत तिथं? हां, बहुतेक. म्हणजे एक्स्टॉर्शन जिहाद सारखं झालं. 100% जर आता बोलायला गेलं तर पण कमी नाही वाटणार मला तर.
जंगमजी काय सांगाल, तुमच्या भावावरती एक एवढे मोठे आरोप झालेले आहेत, आज वकिलांच्या मार्फत एक खुलासा करण्यात आलेला आहे, काय नेमकी आपली भूमिका आहे? असं आहे की आम्हालाही तुमच्या माध्यमातूनच मीडियावरती काल सकाळी समजलं. त्याच्यानंतर मग मी माहिती घेतली. मला काय ह्या संदर्भात पूर्ण काय कल्पना नव्हती. हे जेव्हा मीडियावरती आलं आणि लोकांचे फोन यायला लागले त्यावेळेला मी माहिती घेतली. तर ह्या महिलेने 2 महिन्यापूर्वी केवल नावाच्या एका व्यक्तीवरती सेम गुन्हा दाखल केला आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या भावाचं स्टेटमेंट घेतलेलं आहे विटनेस म्हणून. आणि भावाचे आणि तिचे 2022मध्ये मैत्रीचे संबंध होते आणि त्याचा हे फोटो वगैरे काय त्याने व्हायरल करून तिला धमकी देऊन तिच्यावरती काय रेप केस वगैरे असे ॲलिगेशन केलेलं असं समजलं. सेम महिला 2 महिन्याच्या नंतर तेव्हापासून काही दिवसांनी भावाला फोन करून ब्लॅकमेल करायचं काम चालू होतं. आणि ही जेव्हा त्यांना खबर लागली तर त्यांनी पोलीस स्टेशनला 18 तारखेला जाऊन अर्ज केलेला हे आता मला वकिलांकडून समजलं. 18 तारखेला अर्ज केला, 19 तारखेला त्यांची हे झाली, 20 तारखेला सेम टायमाला संध्याकाळी तिच्यावरती FIR दाखल केला. तोपर्यंत इकडे मीरा रोडला त्यांच्यावरती FIR दाखल झाला. हे समजल्यावरती मी माहिती घेतली, मी FIRची कॉपी मागवली. तर ह्याच्यामधून एवढंच लक्षामध्ये येतं आहे की एक विवाहित महिला जिला 2-3 मुलं बाळं आहेत असं माहिती मिळते. तर अशी महिला एक आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी आणि ह्यांचं राजकीय अस्तित्व खतम करण्यासाठी काहीतरी षडयंत्र आहे. हे बाकीच्या तपासामध्ये, पोलीस तपासामध्ये ह्याच्यामध्ये हे होईल. पण तोपर्यंत आपल्या लोकांनी आज हे विचारलं हे खूप चांगलं झालं. कारण एकमार्गी सगळं चालू बघायला मिळत होतं की महिलेवरती अन्याय झाला, हे झालं. तर आमच्याही कुटुंबाला त्याचा खूप त्रास होतो आहे आणि इथून पुढेही त्याची आम्हाला तकलीफ वाटते. नक्कीच तुमचे जे भाऊवरती एक स्वतः लोकप्रतिनिधी आहे, हो. तुमच्या कुटुंबावरती असे मोठे गंभीर आरोप केल्यामुळे परिणाम होऊ शकतो. आता नेमकी तुमची मागणी काय? आमची मागणी आहे की ह्याची चौकशी पोलीस करतायत. आमच्याकडे जे काय तिने मागणी केलेल्याचे जे प्रूफ वगैरे आहेत ते आम्ही सगळे कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल तेव्हा कोर्टालाही देऊ आणि पोलिसांनाही देऊ आणि आमचा परिवार ह्या सगळ्याला सामोरं जाईल. तुमच्या 30 तारखेला एक NC दाखल केलेली आहे, होय. तो काय होता? ते ही महिला आणि हिने ज्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे तो माणूस दोघे रात्री त्यांच्या बिल्डिंगच्या खाली आले आणि वॉचमॅनला धमकावून वरती जाण्यासाठी हे करत होते आणि काय गाडीला फोडून टाकेन दगड वगैरे घेऊन चालले होते. तर वॉचमॅननी त्यांना वरती सोडले नाहीत. रात्री 2चा 2:30चा काहीतरी टायमिंग होता. मग सकाळी ह्या लोकांनी जाऊन NC केली. पण त्यावेळेला तो टेक्निशियन कोण सोसायटीचा नव्हता आणि ते चावी नव्हती CCTV कॅमेऱ्याचे जे फुटेज होते त्याचे. त्यामुळे ह्यांनी बिना नावाची NC केली आणि 2 दिवसांनी ते आल्यावर जेव्हा फुटेज काढले त्यावेळेला हे दोघांचे त्याच्यामध्ये हे आलेले आहेत व्हिडिओमध्ये आणि CCTVमध्ये. त्याचेही आम्ही सगळे हे प्रूफ घेऊन ठेवलेले आहेत आणि ते आम्ही सादर करू. तूने कल लगाया कौन सा? करके लगाया ना दयानगरची कॉपी. ही नंबर 0 आहे. केवलवरती ही आमची आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.